आपल्या मुला-मुलींसाठी जोडीदार निवडताना आपली काय भूमिका असायला हवी हा प्रश्न सगळ्याच पालकांना पडलेला असतो. जोडीदार निवडणे हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. पूर्वी हा निर्णय फक्त पालक घ्यायचे, आज अनेक जण तो स्वतः घेतात. पण या प्रक्रियेत पालक आणि मुले यांच्यात सुवर्ण मध्य असणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच मुलांचा संसार सुखी होतो. नंबर 1, नियंत्रक नाही तर सल्लागार बना. आम्ही सांगू त्याच जोडीदारासोबत लग्न करायचंय किंवा आमच्या पसंतीशिवाय काहीच होणार नाही असा हट्ट पालकांनी सोडून द्या. आपल्या मुला-मुलींच्या आवडीनिवडीचा आदर करा. त्यांना कसा जोडीदार हवा आहे हे शांतपणे ऐकून घ्या. नंबर 2, व्यावहारिक गोष्टींची रियालिटी चेक करून देणे. मुलांनी निवडलेल्या जोडीदारामध्ये फक्त दोषच शोधू नका. मुले अनेकदा प्रेमामध्ये व्यावहारिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, जसे की फॅमिली बॅकग्राऊंड, फायनान्सेस. अशा वेळेस त्यांच्यावर न ओरडता वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी. मला या गोष्टी चिंतेच्या वाटत आहेत, तुला काय वाटतं? असं शांतपणे त्यांच्यासोबत चर्चा करा. नंबर 3, विश्वासाचं वातावरण निर्माण करणे. जर तुमच्या मुलांना कोणी आवडत असेल तर त्यांना विरोध करू नका किंवा त्यांच्यावर संशय घेऊ नका. मुलांना इतकं स्वातंत्र्य आणि विश्वास द्या की त्यांनी कोणाची निवड केली असल्यास ते सर्वात आधी तुम्हाला सांगतील. पालकांनी जोडीदाराच्या बाह्य सौंदर्यापेक्षा किंवा श्रीमंतीपेक्षा माणूस आणि संस्कार याला प्राधान्य देण्याची दृष्टी मुलांना द्यावी. लक्षात ठेवा, संसार तुमच्या मुलांना करायचा आहे, तुम्हाला नाही. त्यामुळे तुमच्या मुलाची पसंती आणि तुमचा अनुभव यात मेळ बसवणं हीच पालकांची मोठी जबाबदारी आहे. लग्नाआधी गुण जुळतायत का यापेक्षा दोन्ही कुटुंबांचे विचार जुळतायत का हे पाहण्यात पालकांनी पुढाकार घ्यावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या पालकांना हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.